मित्रांनो नमस्कार. माणूसच माणसाच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला निघालाय असं मला वाटतंय. सध्या जर आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंग हे सर्वात मोठं संकट आपल्या जगावरती निर्माण झालेलं आहे. आणि त्याच काळात सध्याच्या काळात जर तुम्ही बघताय तर हैदराबाद युनिव्हर्सिटी तेलंगणामधलं 400 एकर जमिनीवरची सजीव सृष्टी संपुष्टात आणण्यात आपण अग्रेसर ठरत आहोत. कारण पूर्णपणे तिथं असलेलं वन्यजीव, तिथं असलेले झाडं त्यांची कत्तल करण्यासाठी जे-सी-बींचा मस्तपैकी झुंडचं झुंड त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. कशासाठी? तर माणसाला माणसाचा विकास पाहिजे. हैदराबाद सिटीवर मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. त्या ठिकाणी आय-टी पार्क आला पाहिजे. माणसाला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे प्राणवायू, ऑक्सिजनाची. परंतु त्या ठिकाणी 400 एकरमध्ये असलेलं जे झाडं आहे, तेच की हैदराबादला ऑक्सिजन पुरवत आहे, ते झाडं त्या ठिकाणी नष्ट झाल्यानंतर तुमच्या आय-टी पार्कमध्ये ऑक्सिजन निर्माण होईल का? हा प्रश्न तुम्हाला पडत नाही. तुमचं कॉम्प्युटर तुम्हाला ऑक्सिजन देईल का? हा तुम्हाला प्रश्न पडत नाही. तुम्हाला त्यासाठी झाडेच आवश्यक असतात. परंतु त्या झाडांची कत्तल करण्यासाठी आम्ही मात्र हातात एक एक अजेंडा घेऊनच निघालो आहे. ते जंगलच आम्हाला नष्ट करून टाकायचं आहे. परंतु त्याच असलेले 700 वन्यजीव प्राणी आणि त्यांचे घरटं तोडण्यासाठी देखील आम्ही हाताशी खुंगाट बांधली आहे. आम्हाला ते करायचं आहे. म्हणजे माणसाइतका बुद्धिहीन प्राणी मी आतापर्यंत या सृष्टीमध्ये बघितलेला नाही. असंख्य घटना आपण बघतो की बिबटे शहरात येतात, गावात येत आहेत, माणसांवरती हल्ले करतायत. त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट कळत नाही का? ते का शहरात येत आहेत? कारण त्यांची घरं आपण उजाडतोय. अशा प्रकारे जर आपण जंगलं नष्ट करत असू किंवा मायनिंगचं देखील उदाहरण बघितलं तर डोंगराच्या डोंगर आपण आज नष्ट करतोय. तर ते त्या डोंगरातला मुरूम काढायचा, रस्ते बनवायचे, विकास करायचा आणि तिथं असलेले वन्यजीव प्राणी मग कुठं जाणार? येत आहे शहरामध्ये, येत आहे हल्ले करतायत आपल्यावरती. एक दिवस असं होईल की त्या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सगळे एक दिवस येतील आणि उपोषणाला बसतील. त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं ना तसंच होईल. म्हणून माणसाला ही गोष्ट कळत नाही का? माणसानं एखादी गोष्ट शिकली पाहिजे. आपल्या घरात आपण शेजारच्या माणसाला देखील येऊ देत नाही आणि आपण त्यांचे घरं डायरेक्टली तोडतोय. त्यावेळेस त्यांना वाईट वाटत नसेल का? का ते या सृष्टीचा एक भाग नाही का? का त्यांचा अधिकार या सृष्टीवरती नाही का? हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? कारण सर्वस्व अधिकार सर्वप्रथम या प्राणी पक्षी त्यांचा अधिकार या सृष्टीवरती, नंतर आपला अधिकार आहे. परंतु आपण त्यांचा अधिकार हिरावून घेतोय. आपण आपल्या स्वतःच्या बिल्डिंग बांधण्यामध्ये एवढं व्यस्त झालोय, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात एवढं व्यस्त झालोय की आपल्याला पशु प्राणी पक्ष्यांची काही देणं घेणं नाही. दररोज बातम्या येतात पेपरला की ही जात संपुष्टात आलेली आहे, ह्या प्रकारचा प्राणी होता तो संपुष्टात आलेला आहे. कशामुळे होत आहे? तर ह्याच गोष्टीमुळं आपण सजीव निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी बाहेर जातो, बाहेर हिंडतो. परंतु एक दिवस असं येईल की आपल्याला हे निसर्ग सौंदर्य बघायला भेटणार नाही. कशामुळे? तर त्याचे फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत. आपण निघालोय मस्त झाडं तोडायला. आपण एक स्वतःला प्रश्न विचारतोय का की मी एन्व्हायरमेंटसाठी काय करतोय? मी या एन्व्हायरमेंटकडून एवढा फुकट ऑक्सिजन जर घेत असेल तर मी या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतो का? नाही. आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचं प्रमोशन झालं पाहिजे, आमचं इन्क्रिमेंट झालं पाहिजे, आमचा पगार वाढला पाहिजे, आम्ही कार घेतली पाहिजे, आम्ही घर बांधलं पाहिजे, आमचं लग्न झालं पाहिजे, आम्ही लाईव्ह लाईफ जगली पाहिजे आणि नंतर मग आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही कुठेतरी निसर्गात फिरायला गेलं पाहिजे. अरे निसर्ग तर चाललाय ना डिस्ट्रॉय होऊन, तो कोण वाचवणार? तुमचा काय त्याच्यामध्ये हातभार आहे? हा प्रश्न आम्हाला पडत नाही. आम्हाला तसे काही घेणं देणं नाही. माणसा इतका बुद्धिहीन प्राणी या जगात भगवंतांनी जन्माला घातलेला आहे. हीच मोठी भगवंताची चूक असली की काय असं मला वाटतंय. धन्यवाद मित्रांनो. जरा डोके ठिकाणावर ठेवून कामं करा आणि वातावरणाला, पर्यावरणाला कसं वाचवता येईल याकडे लक्ष असू द्या. धन्यवाद.